गोवा इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन. अशा ह्या सोबीत सुंदर गोंयांतलो एक महत्वाचो टुरिस्ट स्पॉट म्हळ्यार कळंगूट बीच. नॉर्थ गोंयांतले कळंगूट आणि बागा बीच जगभरांत फामाद आसात. हांगा येवपी जगभरांतले तशेंच भारतीय पर्यटक सामके खुशाल जातात हांगाच्या उदकांत देंवन. आजूबाजूक वाऱ्यार धोलतात ते माड पळोवन, सिल्वर सँड अर्थात धव्या फुल्ल रेवेर चलोवन. हे दर्याच्या उदका भितर सरतुगूत तांकां कसल्याच भान उरना आनी भिरांतूय, कारण ही त्या वेळेची एक खासियत आसा. वाराचे वारा टुरिस्ट मजा लुटतात गोंयच्या नैसर्गिक सौंदर्याची. तेच बरोबर कळंगूट फामाद आसा डॉक्टर जॅक सिकेर हाचे खातीर, जाणें गोंयचे उदरगतीन समाजकारणान राजकारणान आपलें नांव भांगरा अक्षरांनी करून दवरला. गोंय विलिनीकरणाचो प्रश्न उबो जालो तेन्ना लोकजागृती करून ओपिनियन पोल जिखून गोंयाक स्वतंत्र राज्य दवरपाचें एक व्हड काम ताणें गोंयकारां खातीर करून दवरला. तो डॉक्टर जॅक सिकेर ह्याच कळंगुटीचो पूत. कळंगूट हो पर्यटन दृश्ट्या गोंयचो एक महत्वाचो बीच. पूण 5 वर्सां पयलीं कळंगुटेन कितें आसलेलें? अशीर रस्ते, पार्किंग नियोजनान उणेपण, कोयर डिस्पोजलाचो प्रश्न, ही फामाद वेळ. पूण गेल्या 30-40 वर्सांन कसलोच डेव्हलपमेंट हांगा दिश्टी पडोंक नाशिल्लो. अशा वेळार एक नीज गोंयकार उठलो, जो निकतोच 2010तले झेडपी इलेक्शन जिखलेलो, जाणें कळंगूट बीजेपीचो ब्लॉक प्रेसिडेंट ही जबाबदारी आपल्या खांद्यार मारलेली, जो आसलेलो ह्याच मातयेंतलो, हांगाच वयर सरलेलो सामक्या सामान्य परिस्थितींतल्यान. जाणें सुरवात केलेली आपल्या जिणेक सारक्या साद्या कामांतल्यान, हॉटेलाचो वेटर म्हणून, आनी आयज आपल्या हिमतीर कर्तृत्वार तो असो हॉटेलांचो मालक, पात्रां, अ सक्सेसफुल बिझनेसमॅन असो हो कळंगूटचो आमदार, नॉर्थ गोवा पीडीएचो अध्यक्ष, डॅशिंग डायनेमिक लीडर बाब मायकल लोबो. मायकल लोबो हो एक असाधारण कार्यकर्तो. ताचो सामाजीक वावर तोखणाय करपा सारकोच. कळंगूट मतदारसंघान आयज पासय मारीत तर दिश्टी पडटा वचत थंय डेव्हलपमेंट. तो ताजे खातीर गडे सांगपाची पासून गरज ना की बाब मायकल हाचे विजन कितें, ताची काम करपाची पद्दत कितें. ल्हानान ल्हान आनी पाडान पाड गजालीचेर ताची नदर आसता. कितें बरें कितें वायट हाची शिटूकसाण ताका बरे भशेन आसा. समाज कार्य करता आसतना लोकांचेर अन्याय जावचो न्हय म्हणून तो प्रिकॉशन्स घेता. वेळ पडल्यार कडक रावता. म्हणूनच ताणें आपल्या सरकारा विरुद्ध उबो रावन पब संस्कृतींतलो प्ले बॉय रिजेक्ट करपा लायलो. प्रॉस्टिट्यूशन वेश्या वेवसायाक चालना दिवपी ह्या खेळाक ताणें मोठ्या हिमतीन टक्कर दिवन ताका स्ट्रॉंग अपोज करून कळंगुटे भायर मारलो आनी कळंगुटकारांनी सुटकेचो श्वास सोडलो. तसोच ह्या वाठारांत सरकारचो हेलिकॉप्टर टुरिझम हो प्रस्ताव मुखार आयलो. सामको कॉमेस जावपाचो आसलेलो, पूण आमदार मायकल लोबो हाच्या कडव्या विरोधाक लागून सरकाराक फाटीं सरचे पडले. जर तर हेलिकॉप्टर टुरिझम प्रोजेक्ट चालीक लागलेलो जाल्यार थळाव्या लोकांक जाय तो त्रास जावपाचो. अशा वेळार बाब मायकल हाणें विचार केलो तो जनतेचो, तांच्या खुशालकायेचो. पूण तेच बरोबर एखादी बरी गजाल करूंक जाय जाल्यार लोकांचो विरोध मोडून तांकां त्या गजालीचे इम्पॉर्टन्स पटवून दिवन तांच्या मदीं आसलेलो गैरसमज पयस करून बरे प्रकल्प चालू केल्यात. अशा प्रकल्पांतलो एक बरो प्रकल्प जावन आसा गार्बेज ट्रीटमेंट प्लांट व वेस्ट मॅनेजमेंट प्लांट. कळंगूट आनी सालिगांव हांच्या मदीं आसलेलो गार्बेज ट्रीटमेंट प्लांट 100 टन कोयराचेर दिसा प्रक्रिया करपाच्या तांकीचो आसा. जर्मन टेक्नॉलॉजीचेर उबो रावलेलो हो अल्ट्रा मॉडर्न वेल इक्विप्ड गार्बेज प्रोजेक्ट 146 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून बांदलेलो आसा. हो प्रोजेक्ट कार्यान्वित जाल्ल्याक फकत कळंगूट मतदारसंघाचोच न्हय तर आजूबाजूच्या सावार वाठारांचो कोयराचो प्रश्न सुटला. कोणाकूय कसलोच त्रास करिनासतना हो अल्ट्रा मॉडर्न गार्बेज ट्रीटमेंट प्लांट चालू आसा ताचे श्रेय बाब मायकल लोबो हाकाच वता. जमनी वयलो कोयर घाण आमकां दिश्टी पडटा, पूण टॉयलेट, सेप्टीक टँक, सोकपीट हांचे पाडेल्या उदका खातीर पॉल्यूट जाल्लो ग्राउंड लेवल आमकां दिसना. बागा, कळंगूट, कांदोळी ते सिकेरी व्हडा प्रमाणात टुरिस्ट येतात. ते आनी थळावे लोक आनी वापरून सोडलेले हळशीक उदक
वेस्ट वॉटर बिलो ग्राउंड लेवल दूषित करून दवरता। तातूंतल्यान रोगराई पसरपाचो प्रश्न उद्भवता। ह्यो सगळ्यो गजाली मतीन दवरून बाब मायकल लोबो हाणें बागा कळंगूट भागा खातीर सिवेज ट्रीटमेंट अर्थात मल्ल निसरण प्रकल्प हाडून तो कार्यान्वयीत केला आणि ग्राउंड लेवल पोल्युशन हो प्रश्न सोडला। बाब मायकल आणि त्याची घरकान बाय डेलिला दोगांय समाजसेवेंत आसात। बाय डेलिला पर्रा पंचायतीची सरपंच जावन आसा। ह्या दोगांची काम करपाची पद्धत तोखणाय करपा सारकीच। दोगांचेय वागणे मनीसपणाचेच, कसलोच भेदभाव ना, कोणाकडे कसले परकेपण ना। त्यांच्या घरान तांचो ड्रायव्हर जावं हेर कामाच्या मनशां वांगडा एकाच मेजार बसून गजाली करत ती जेयतात। मायकल लोबो हो गरीब परिस्थितींतल्यान वयर सरलेलो मनीस। पैशाचो वालोर ताका सारकोच खबर आसा। ताचे खातीर अडल्या नडल्यांक तेंको दिवपाक तो फाटी सरना। राजकारणी म्हणचे परस समाजकारणी असो हो लिडर सामको नितळ काळजाचो। गरजेक ताजे कडेन कोणी येत तर ना, वस्तू, जावचे ना अशी उतरां केन्ना दिवचो ना। तो विचारता, सांग, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, हाव कॅन आय हेल्प यू। ह्या त्याच्या उतरांनीच ताचे भितर कितलें मनीसपण भरला तें कळटा। आयज तो कितल्याशाच शिकपी भुरग्यांक आपलो स्वताचो फायनान्शियल तेंको दिता, तांकां हायर एज्युकेशन घेवपाक मदत करता। कितल्याशाच विधवा बायलांक जांकां सरकारी अनुदान पावना तांकां आपूण स्वता फायनान्शियल मदत करता। कितल्याशाच जाणट्यांक काम नासलेल्या लोकांक हेल्प करता। आणि ह्याच त्याच्या मनीसपणाक लागून तो लढूंक शकलो लाईफ गार्डच्या कामगारांच्या हक्का खातीर, वेळेर असलेल्या शॅक्स मालकांच्या हक्का खातीर। समाजसेवेची तळमळ असलेल्या लिडरान आपूण स्वता मंत्री नासतना सुद्धा आपल्या मतदारसंघान केल्ल्या कामाची वळेरी कॉम्पिटेटिव्हली खूप व्हड आसा। ताच्या कामा खातीर ताका फावो जाला भारतीय छत्र संसद ह्या संस्थेचो अवॉर्ड आयडियल यूथ लेजिस्लेटर ऑफ इंडिया। तर अशा ह्या मोस्ट एफिशियंट लिडराच्या फुडारपणा खाला कळंगूट मतदारसंघान जो डेव्हलपमेंट जावन आयला आणि जावपाक घातला ताचेर एक नदर मारूया। कळंगूट हो फक्त एक टुरिस्ट स्पॉट न्हय तर तो इंटरनॅशनली फेमस टुरिस्ट स्पॉट। ताजे पसत हांगा गरज असलेली ती बऱ्या रुंद रस्त्यांची, कारण हांगा पयलीं असलेले अशीर रस्ते तातूंत बेशिस्त पार्किंग, बेशिस्त गाडयो चलोवप, ताचे खातीर गाडयो, रस्ते आणि एकूणच येरादारी हो एक व्हड हेडेक आसलेलो। अशी अशक्य गजाल बाब मायकल हांणी मनार घेतली, रस्ते रुंद करपाची। ते करतना ताका सांबाळूंक जाय असली लोकांची घरां, दुकानां आणि सगळे मोठ्या हुशारीन सेटल करून ताणें हें काम पुराय केलां। ताणें रुंदीकरण वा ब्युटिफिकेशन केलेले कांय रस्ते अशे आसात। कळंगूट ते म्हापसा रोड, नागोवा ते हडफडे रोड, हडफडे ते सॉल्ट लेक रोड, हडफडे ते फॅटफिश रेस्टॉरंट, वडको वड ते पोरबवाडो, कानोळी ते सेंट तेरेजा हायस्कूल। हे आणि असे जायते इंटरनल रोड्स त्यांनी डेव्हलप केल्यात। हडफड्याचो पूल हो सामको महत्वाचो पूल। हडफडे आणि कळंगूट जोडपी पोन्नो पूल हो पोर्तुगीज कालीन पूल असलो। त्याच्या खातीर सदांच ट्रॅफिक जाम जावप, लोकांक त्रास जावप हे स्वच्छच जाल्ले। आणि ह्या पुलाक हात घालप ही काळाची गरज असली। गेली कितलीशीच वर्सां हो प्रश्न पडून आशिल्लो। तो प्रश्न बाब मायकल लोबो हाणें हातान घेतलो, ताणें फुडाकार घेतलो आणि हो पूल पुराय करून दिलो, कंप्लीट करून दिलो। हडफडे हांगा सातवाडी ब्रिज सामको गरजेचो आसलेलो। थंयच्या लोकांक कळंगुटे येवपाक व्हडलो रावंड मारून येवचो पडटालो। तो हो पूल बाब मायकलान फुडाकार घेवन बांदून काडलो आणि लोकांची सोय करून दिली। त्या भायर हांगा आनीकूय एका पुलाचें काम चालू आसा। मॅकीज मार्केटा लागींच्या पुलाचे फाउंडेशन घालून जाला आणि उरलेलें बांदकाम नेटान चालू आसा। दर्यो म्हटलो की ल्हारां आयली, ल्हारां म्हटली की किनाऱ्याची धूप आयली। केन्ना केन्ना लँड स्लायडिंग
किंवा दोंगराची भाग कोसळपाची शक्यताय उरता। अशा वेळार लागी लोकवस्ती असता थंय किनाऱ्याचेर रिटेनिंग वॉल असप हे गरजेचे असता। अशा प्रकारचेय काम बाब मायकल लोबो हाणी करून घेतला, जशे रिटेनिंग वॉल एट पर्रा। सिकेरी हांगा असलेली रिटेनिंग वॉल, नेरुल ब्रिज आसा थंय बांधलेली ही रिटेनिंग वॉल। आरपोरा हांगा झेवियर रिट्रीटाकडे असलेली ही रिटेनिंग वॉल सामकी गरजेची असलेली, ती त्याने बांधून दिल्या। त्या भायर लहान लहान साको, पर्रा, हडफडे आणि पाल्मिरीना हॉटेला लागी बांधल्यात। इम्प्रूवमेंट ऑफ नाला एट काफ्रारिया वाडो, फिशरमॅन रॅम्प एट आरपोरा। कळंगुटे, बागा, कानोळी ते सिकेरी हो सबन वाठार पर्यटकांक बरो दिसचो, परतून परतून त्यांका येवचेशे दिसचे। पर्यटकांक खातीर हांगाच्या लोकांक व्यवसाय मेळचो, सरकाराक महसूल मेळचो, जाल्यार सबन वाठार निवळ आणि सोबीत दवरप हे गरजेचे आसा हाची जाणविकाय दवरत बाब मायकल हाणें ह्या भागांत सुशोभीकरण, ब्युटिफिकेशन एट कांदोलीम स्ट्रीट, नागोवाचे जे सर्कल आसा थंयचे हे ब्युटिफिकेशन। पर्रा टिटो सामको परिवर्तीत जाला आणि एक न्यू लूक पर्रा टिटाक पळोवंक मेळटा। ग्रासा कोस्ता पॉलिक्लिनिक हाचे रिनोव्हेशन आणि ब्युटिफिकेशन बाब मायकल लोबो हाणें करून दिला। त्या कारणान ज्यो वेगवेगळ्यो तपासण्यो करच्यो पडटा त्यो थंयच्या थंय करप लोकांक सोयीचें थारला। टिटोज लेन म्हणटा ही जगप्रसिद्ध लेन, स्पेशली नाईट लाईफ पळोवपाक हांगा लोक येतात। थंयचो लुकूच वेगळो, थंयचें वातावरणूच वेगळें। ह्या टिटोज लेनाचे ब्युटिफिकेशन बाब मायकल लोबो हाणें केल्लें आसा। त्या भायर हडफडे हांगा बांदल्या गणपती विसर्जन शेड। हडफड्याचे शांतादुर्गा देवस्थान हे जागृत देवस्थान, लोकांच्या भावनेचो विषय। थंय सुविधा सोयी नासलेल्यो अशा ह्या भागांत डेव्हलपमेंट करताना त्याने देवळाकडे हायमास्ट लॅम्प लायतलो, देवळाचो पार्किंग प्लॉट डेव्हलप करून दिलो, चडशा जाग्या वयले पोन्ने ट्रान्सफॉर्मर्स बदलून नवे बसयले। दर्यार न्हावन आयले उपरांत जाय पडटात चेंजिंग रूम्स। खावपा जेवपाची सोय खंयी जाता, पण टॉयलेट्स, बाथरूम्स इजिली अवेलेबल नसतात। ही गरज लक्षात घेऊन बाब मायकल हाणें चेंजिंग रूम्स बांधल्यात, पब्लिक टॉयलेट्स, बाथरूम उबारल्यात। दर 50 मिटराचेर डस्टबिन दवरपाचो ताचो यत्न आसा। ही डस्टबिन्स कुत्र्यांनी गोरवांनी उडोवची न्ही म्हणून तांकां मेटालिक ब्रॅकेट्स घालतले। येरादारीक सोयीचे ठरचे म्हणून इंटरनल रोडांचेर, अवघड जाग्यांचेर कॉन्केव मिरर्स बसयल्यात। कळंगूट असोसिएशनच्या ग्राउंडाक अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबलिंग करून दिला। मतदारसंघांतल्या लोकांक स्वखर्चान 60 टॉयलेट्स बांधून दिल्यात। कानोळी व्हॉलीबॉल कोर्टाक फेन्सिंग करून दिला। अनेक क्रिकेट क्लब्स आणि कल्चरल क्लबांक ताची सदांच मदत आसता। भुरग्यांनी खेळून व्यायाम करून तंदुरुस्त आसचे म्हणून तो प्रोत्साहन दिता। त्यांच्या खातीर कितलेशेच कडे ताणें जिम, व्यायामशाळा उगडल्यात।
तातूंतलोच एक बऱ्यान बरो प्रोजेक्ट म्हणजे पर्रा हांगाचो अल्ट्रा मॉडर्न जिम. बायलांक मदत करप, त्यांच्या खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो राबोवप हातूंत तो स्वता लक्ष घालता, ते प्रोजेक्ट करून घेता. अडल्या नडल्यांक तेंको दिवपाक सदांच फुडें आसलेलो हो कार्यक्षम लीडर फकत पर्यटनाचेरूच लक्ष दवरून ना, तर तेका खबर आसा शेती आनी शेतकार हे गरजेचे, म्हणून तांच्या खातीर शेती विशयी गजालींनी तो लक्ष घालता. सरकारी वेगवेगळे उपक्रम शेतकाऱ्यां मेरेन पावयतात, तांकां मदत करता. मायकल लोबो हो समाजाच्या सगळ्या तरेच्या लोकांक खातीर वावुरता, सगळ्याक घेवन चलता. पब्लीक मिटिंग्स घेवन लोकांची गाराणी आयकता, सजेशन्स घेता, सॉल्युशन्स दिता. तो सदांच लोकांचे समाजाचे प्रश्न सुटावे जावचे म्हणून वावुरता, कसलोच भेदोभेद दवरिनासतना. असो हो डाऊन टू अर्थ आमदार, एक बरी विजन असलेलो लीडर परतून परतून आमकां मेळचो अशें जर कळंगूट मतदारसंघातल्या लोकांक दिसले जाल्यार तातूंत अजाप न्हय. अशा ह्या कर्तृत्ववान लिडराक बाब मायकल लोबो हाका आमी चडांत चड बरें यश चिंतुया. कळंगूटच्या उदरगती खातीर बाब मायकल लोबो परतून एकदां निवडून येवपाची गरज आसा आनी ताका आमी तेंको दितले अशें आमी आयज मनान घट धरुया. देव बरें करूं.